पाय आहेत याला ठेवायला? ह्याच्यावर टेबल ठेवायचा. टेबल ह्याच्यात काही टेबल ठेवायचं? टेबल ठेवायचं. टेबल याच्यावर ठेवायचा बघा कांचन सांगितलं. पेटलं बंद कर. नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सगळीकडेच गॅसची टंचाई चालू आहे, त्यामुळे अहो घरातच आहेत आणि अहो कामाला जातात रोड मार्किंगच्या. तर ते जे मटेरियल आहे ना ते गॅसवरतीच गरम करायचं असतं, त्यामुळे ते कामाला पण गेले नाहीत. मला वाटलं बिस्किट खायचं. बिस्किट ह्यात कांचन चहा प्यायचा, ह्यात सारिकान प्यायचा, ह्यात बिस्किट ठेवायचं कांचनचं आणि ह्यात सारिकाचं आणि ह्यात बघू चहा पिऊन दाखव, चांगला आहे. तर त्यांनी ना हे गिफ्ट घेऊन आले होते. तर पहिल्यांदा आम्हाला खूप छान वाटलेलं, म्हणजे आम्हाला वाटलं की ह्यांनीच काहीतरी गिफ्ट घेऊन आलेत की काय. तर छान होता हा सेट आहे, बघू शकताय तुम्ही. म्हणजे ह्यात 2 कप होते आणि हे म्हणजे असं आहे बघा. ह्यात आपण बिस्किट वगैरे किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवू शकता. तर कप फक्त ह्याचे होते चिनी मातीचे, म्हणजे असे छान होते. आणि ते दुसरं होतं ना, ते 2 प्लॅटर आहेत ना ते प्लास्टिकचे होते. तर खूप छान दिसते हे, बघू शकताय तुम्ही. तर ते ना त्यांनी कार्डपोर्ट केल्यामुळे ना त्यांना गिफ्ट भेटलं होतं. तर आम्हाला वाटलं की त्यांनीच घेऊन आले ती, असं झालं. आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी आमच्यासाठी घेऊन आले होते, तर ती तुम्हाला आता इथं बघून समजेलच. शेगडी आणलेली आहे आमच्यासाठी. सकाळी त्यांनी गेलो होतो कुठं बाहेर, म्हणजे खाली गेलो होतं. तर मग येताना ही शेगडी घेऊन आले. तर आता सगळीकडेच गॅस संपले, तर तुम्हाला तर माहितच आहे गॅस संपले. आणि मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय गॅस हे करायचा. तर तुम्हाला तर माहित आहे, बऱ्याच व्हिडिओ तुम्ही बघत असाल की आम्ही पाणी सुद्धा गॅसवरच तापवत होतो. तर आता जेव्हापासून गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे ना, तेव्हापासून आम्ही गारच पाण्यानं आंघोळ करते. मशीन आणली. लाईट जाय नाही का, लाईट भरायचं जर आपण हे गरम होते अशी रिंग. बघू शकता ही स्टेनलेस स्टील बॉडी आहे. पण मला ना गॅसच्या शेगडीचं कुठल्या बी इलेक्ट्रिक वस्तू लई भीती वाटते. ते असं लावायचं बरड्यात की आणि इथं चालू करायची शेगडी कधी. पेटलं बंद कर. अजून हे लावायचं आहे. हा हातात धरले, मला वाटलं चालू केलं का काय. आणि हे चालू केलं का हे लाल होते त्या रिंगला चालू होते. आणि याच्यावर ठेवायचं टोप काय करायचं. सारिकाला येतं का कमी कराय बघू बरं फिरवू. कांचन आहे की वर. हा कसलं स्ट्रॉंग आहे ही. फिरते की तुला म्हणजे. कांचन म्हणली ताई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, माझी मी जेव्हा स्वयंपाक करते मी तिला सगळं प्रिपरेशन करून देणार. कटिंग, चॉपिंग, बिटिंग, फुटणी सगळं ती करते आहे ना. ही बघू शकताय खालनं ह्याचा असं आहे. काय पाय आहेत काय 4? 4 पाय आहेत याला ठेवायला. ह्याच्यावर टेबल ठेवायचा. टेबल ह्याच्यात काही टेबल ठेवायचं. टेबलावर ठेवायचं. टेबल याच्यावर ठेवायचा बघा, कांचन सांगितलं. त्याच्यावर टेबल ठेवायचा आणि खालनं शेगडी चालू करा, म्हणजे टेबल भासते बरोबर. नाही टेबल टेबलवर हे ठेवायचं आणि हे पिन तिथपर्यंत पुसली पाहिजे. ह्याला नवीन बोर्ड आणायचं. चपात्या ह्याला अशी वरण असं आपलं गॅसचं आहे ना तसं आणायला लागत असणार. तवा कसं बसणार? असंच ठेवायचं असते ह्याच्यावर डायरेक्ट. तर आता कांचनला ह्याचा एक्सपिरियन्स आहे, तिने बघितले वाटतं. मला अजून काही ह्याची आयडिया नाही. तर ह्याचा पेटवल्यावरचा रिव्ह्यू आम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. म्हणजे हाय स्टेनलेस स्टीलचं भीतीला वाटते मला. बघूया आता कसं होते. आणि इथं कसं आहे ना, म्हणजे उतो वगैरे केलं तर यात असं खाली डायरेक्टच त्याला लागत नाही आतमध्ये वायरिंग वगैरे. तर ह्या प्लेटवर पडते. कॉईल आहे ते. कॉईल बदलायची असते, परत बदलून देते ते. खराब व्हायच्या आधी खराब झालं. हे असं आहे बघा कांचन, कॉईलच बदलायची. आता शिक तर नवीन आणली शेगडी, अजून चालू करायचं तर कॉईलच बदलायची चालली. तिला म्हणायचंय की तू जर गेलं तर ही खराब होते, डायरेक्ट कॉलेज बदलायला लागते असं आहे. हो
पण तीच होती पण हम्म. म्हटलं आपण ह्याला आर्टिंग बिल्टिंग द्यायला लागणार आहे हाय ना नाही डायरेक्ट द्यायला लागत. लागणार हो लागल मला वाटतं ते तिसरं बटन आहे ना वरचं ते आर्टिंगचं असते. हे हं. होय पण ह्याला बोर्ड पण असंच वेगळा सांगायला आणि हे वायर आहे बोर्ड बी आणला की कांचन दाखव बोर्ड आणलेला. कुठं आहे रे? कुठली नट निघाली ही नट कुठला निघाला बघा. बघू असं चालू हो. करायचं पिन बसव बरं बघू ते तेव्हा तुला बसवा. बघते असते करंट लागल बघ. अरे करंट लाग बंद कर. हा बघितलं का असं आहे. ए काढ ए वायर कुठे जोडायची. तर ही ना अपर्णाची शेगडी आहे. तर अपर्णा कंपनीची शेगडी आहे. तर बघून तर छान वाटते शेगडी आणि आता गॅस जर संपला तर गॅस मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे शेगडीवरच आपल्याला इथनं पुढं करायचं आहे. तर बघू कसं होतंय जमतंय का आणि ह्याचा सगळाच रिव्ह्यू म्हणजे ह्याचा यूज कसं काय करायचं तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सध्या बघून तरी ही शेगडी छान वाटते. होय, आवडली चांगली आहे शिगडी. चांगलं आहे का. 150 रुपयाला आणले हे 1,500ला आणले. 1,500 रुपयाला हां 200 रुपयाच ते असेल 200 तर 15, 16, 1700 मध्ये ना तर मग आता लाईट ह्याला किती जाते किती नाही ना 240 240 आहे वाटतं कांचने वाचले. तर ह्याला लाईट किती जाते ती काय आपल्याला अजून आयडिया नाही. तर ही शेगडी ना आम्ही चालवून वापरून अजून ह्याचा तुमच्यासोबत शेअर करेन ती की कसं आहे कशा भाज्या वगैरे होतात आणि करंट वगैरे लागतोय का. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.